नमस्कार, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जागतिक इतिहासाला कलाटणी देणारी महाक्रांती म्हणजे 1917च्या रशियन क्रांतीची कारणे, त्याचे स्वरूप आणि परिणाम याविषयी चर्चा करणार. 1917चा कालखंड हा रशियामध्ये अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. परंतु 1917ची रशियाची क्रांती, रशियन राज्यक्रांती, यालाच बोल्शेविक क्रांतीसुद्धा म्हटलेली आहे. ही क्रांती घडण्याच्या आधी रशियामध्ये कोणती स्थिती होती हे पाहणे गरजेचे आहे. तिथली राज्यव्यवस्था आणि झारशाही यामध्ये सामान्य जनतेचे जीवन कशा स्वरूपाचे होते हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. 1917ची ही राज्यक्रांती पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान झालेली आहे. त्यामुळे या दरम्यानच रशियाचा पहिल्या महायुद्धाची भूमिका कोणती होती हे बघणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, 1917मध्ये रशियन राज्यक्रांती जी घडली हा ऐतिहासिक असे घटना जगाच्या इतिहासातली मानली जाते, कारण शतकानुशतकं चालत आलेली झारशाही राज्यव्यवस्था या ठिकाणी संपुष्टात आली. आणि या ठिकाणी ही क्रांती दोन मुख्य टप्प्यामध्ये झालेली आहे, ते म्हणजे फेब्रुवारी क्रांती आणि ऑक्टोबर क्रांती. अशा दोन घटनेच्या मधून ही क्रांती ओळखल्या जाते. क्रांतीची पार्श्वभूमी आणि कारणे जर आपण लक्षात घेतली तर राजकीय कारण आहे, ज्याला झार निकोलसची निरंकुश सत्ता कारणीभूत आहे. लोकशाही अधिकाऱ्यांचा अभाव आहे. ड्युमा नावाची जी लोकप्रतिनिधी संसद होती नाममात्र होती. सामाजिक कारणे आहे, त्याला प्रचंड विषमता होती. उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि खालचा वर्ग आणि यामध्ये दयनीय स्थिती होती. आर्थिक कारणांमध्ये अत्यंत औद्योगिकरणाचा अभाव तर होताच, परंतु कामगारांची स्थिती वाईट होती. या क्रांतीला चालना देणारे वैचारिक आणि ऐतिहासिक घटकसुद्धा आहे, ते म्हणजे समाजवादी विचारसरणी आणि त्यामधून कालमागचा विचार, जो की रशियन तरुणावर सखोल प्रभाव टाकत होता. आणि सोबत लेनिनचे नेतृत्व, ज्यांनी समाजवादी क्रांतिकारी पक्षाचा उदय झाला. लेनिनच्या नेतृत्वामुळे या सर्व गोष्टी होऊ शकल्या. आणि त्याला भरीसभर की 1905मध्ये एक क्रांती झाली, तर ब्लडी संडे म्हणून ओळखली जाते ती घटना. त्यामुळे सुद्धा रशियन राज्यक्रांती उदयास आलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या महायुद्धाचा सुद्धा परिणाम रशियन राज्यक्रांतीच्या वर झालेला आहे. रशियन राज्यक्रांती होण्यामध्ये जबाबदार आहे, ते म्हणजे लष्करी अपयश आले होतं रशियाला पहिल्या महायुद्धामध्ये. आर्थिक डबघाई निर्माण झाली होती, राजकीय अराजकता निर्माण झाली होती आणि सोबतच सैनिक, सामान्य जनता यांनी पूर्णपणे राजेशाहीची साथ सोडलेली होती. अशा या अवस्थेमध्ये 1917ची क्रांती घडली आणि त्याचे सुद्धा दोन टप्पे आहेत. फेब्रुवारी क्रांती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पेट्रोग्राड हे जे रशियामधील शहर आहे, यामध्ये अन्नाची टंचाई निर्माण झाली आणि या ठिकाणी कामगारांनी, बंडखोरांनी बंड केलं सैनिकांनी, आणि त्या ठिकाणी झार निकोलसला राजीनामा द्यावा लागला. आणि परत ही क्रांती तात्पुरते सरकार स्थापन झाले, परंतु 1917मध्ये ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे तात्पुरत्या सरकारचे अपयश समोर आले आणि त्यामुळे सुद्धा लेनिनसारखा व्यक्ती समोर यावे लागला. बोल्शेविक पक्षाचा या ठिकाणी उदय होतो. लेनिनची भूमिका फार महत्त्वाची आहे ऑक्टोबर क्रांतीमध्ये. शांतता करून युद्धाला विरोध याने केला. पहिल्या महायुद्धामध्ये जो सहभाग नोंदविला होता, जमीन, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले, कामगारांवर नियंत्रण प्रस्थापित केले. एवढंच नाही तर उत्पादनाच्या साधनांवर, कारखान्यांवर कामगारांची सत्ता प्रस्थापित केली. आणि त्यातूनच क्रांतीचे असा काही परिणाम झाला, आणि तो परिणाम म्हणजे राजकीय परिणाम होता. झारशाहीचा कायमचा अंत झाला. शेकडो वर्ष चालत असलेली अनियंत्रित अशी झारशाही, राजेशाही यावेळी नष्ट झाली आणि या ठिकाणी समाज व्यवस्था निर्माण झाली. सोव्हिएत सरकारची स्थापना झाली आणि ज्यामुळे लेनिनच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. आणि पहिल्या महायुद्धातून रशियाने या ठिकाणी माघार घेतली होती. आणि हा माघार घेणे म्हणजे अधिकृतरित्या माघार घेणे म्हणजे या ठिकाणी रशियाला युद्ध नको हवे होते. त्या दरम्यानच युद्धाच्या दूर गेल्यानंतर आर्थिक सुधारणा आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे कृषी क्षेत्राचा विकास झाला. ज्या जमीनदाराच्या ताब्यात होत्या त्या जमिनी सामान्य वर्गाला, सामान्य जनतेला वाटप केल्या समान स्वरूपात. त्यामुळे सुद्धा कृषी क्षेत्रात अतुलनीय असा बदल झाला. आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रीयकरण करण्यात आले, खाजगी कारखाने बंद करण्यात आले आणि अशा पद्धतीने सर्व गोष्टीवर कामगारांचे नियंत्रण प्रस्थापित केले. क्रांतीनंतर मात्र संघर्ष झाला होता. रशियामध्ये जरी राज्यक्रांती झाली तरी राज्यक्रांतीनंतर गृहयुद्ध निर्माण झाले आणि त्या ठिकाणी सोव्हिएत संघाची निर्मिती झाली होती. त्यामध्ये दोन प्रमुख गट झाले होते. रेड आर्मी, जे की क्रांतीचे समर्थक होते, बोल्शेविक समर्थक होते, आणि व्हाईट आर्मी, जे की झारशाहीचे किंवा राजेशाहीचे समर्थक होते. आणि यातूनच शेवटी संघर्ष झाला. व्हाईट आर्मीचा पराभव करावा लागला आणि त्यातूनच
लेनिनचं नेतृत्व समोर आलं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी समाजामध्ये बदल दिसत आले. स्त्री पुरुष समानता निर्माण झाली, शिक्षण आणि साक्षरतेमध्ये वाढ झाली आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आल्या. महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षणाला प्रोत्साहन आणि आरोग्य सेवेचे सुद्धा राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने या जागतिक राज्यक्रांतीचा जगाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम झाला. शोषित वर्गाला या राज्यक्रांतीमुळे प्रेरणा मिळाली. जगभरातील कामगारांना, शेतकरी वर्गाला या क्रांतीने नवी ऊर्जा दिली. अनेक देशांमध्ये रशियन राज्यक्रांतीच्या प्रेरणेने समाजवादी चळवळी, कामगार संघटना उदयास आल्या. आणि दुसरं म्हणजे 2 वैचारिक संघर्ष या ठिकाणी सुरू झाले, ते म्हणजे भांडवलशाही आणि समाजवादी. थोडक्यात असे सांगता येईल की 1917च्या राज्यक्रांतीने आर्थिक व्यवस्था बदलणारी महाक्रांती ठरली. शेतकरी व कामगारांच्या शोषणातून आणि झारशाहीच्या जुलमातून सुटका करण्यात आली. क्रांतीने जगाला समाजवादाचे व्यावहारिक मॉडेल दिले आणि भांडवलशाही विरुद्ध समाजवादी अशी नवी दिशा, संघर्षाची दिशा या क्रांतीने तयार झाली असे आपण म्हणू शकतो. एकंदरीतच 1917ची क्रांती ही जगाच्या इतिहासामध्ये संपूर्ण जगावर परिणाम करणारी एक मोठी क्रांती ठरलेली आहे. या क्रांतीने रशियामध्ये समाजवादी, साम्यवादी विचारधारा असलेला पक्ष सत्ताधारी व्यवस्था निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आणि जगातली पहिला समाजवादी राज्यव्यवस्था असलेला देश या ठिकाणी रशिया निर्माण झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.